श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सकाळी कोणत्या मुहूर्तावर प्रत्यक्षात आपण उठायला हवं, जेणेकरून ध्यान प्राप्त करून घेण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामर्थ्य प्राप्त करून घेण्याची जी संधी आहे ती आपल्याला साधता आली पाहिजे. मग आपली सकाळ आपणच पाहिली पाहिजे, कारण आपली सकाळ ही 11-12 वाजता होत असते, बरोबर की नाही? ज्यावेळी प्रत्यक्षात आपण लवकर झोपतो त्याचप्रमाणे लवकर उठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपल्याला जीवनाच्या बघा प्रत्यक्षात ज्या काही समस्या असतात, काही अडचणी असतात, त्या आपल्याला सोडवाव्या लागतात. मग आपल्याला असणाऱ्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील, मग त्यांना वेळ आपण केव्हा देणार? जर आपली सकाळ पहाट बघा 11-12 वाजता होत असेल तर संपूर्ण दिवसच आपला झोपेमध्येच असेल ना. विचार कर, आपण लवकर उठायला शिकलं पाहिजे, कारण ज्या प्रकारे आपण शाळेमध्ये असायचो त्यावेळी आपण बरोबर लवकर उठायचो ना, बरोबर की नाही? 7ची शाळा असायची, लवकर उठून आपण शाळेमध्ये हजर असायचो. परंतु आता शाळेचे दिवस गेले, कॉलेजचे दिवस गेले, परंतु आता आपण बघा लेट उठायला लागलो. जीवनाचं सर्वात महत्त्वाचं जो टर्निंग पॉइंट आहे तो आपल्याला कळला पाहिजे. सगळेच जण जीवन जगतायत हो, परंतु विचार जर केला तर सकाळी लवकर उठल्याने तुमच्या मनाचा विकास होईल, तुमच्या कल्पना आणि विचारांची गती प्रत्यक्षात बघा त्यामध्ये वाढ होईल. तुमच्या मनाची शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांची ताकद ओळखता येईल, कारण आपण विचार करतो ना, लवकर उठल्याने काय प्राप्त होईल, काय मिळेल. खरं आपल्यातला जो आळसपणा आहे ना तो प्रथमतः दूर होईल, आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात ना त्या करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ सुद्धा प्राप्त होईल आणि आपला जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक असेल. आता लेट उठल्याने काय प्राप्त होणार आहे? जो आपला काम आहे तो काम सुद्धा अपूर्ण राहील, आणि जर बघा प्रत्यक्षात जे काम आपलं अपूर्ण राहिलेलं असेल ना त्या कामाचं आपल्याला टेन्शन येईल, चिंता वाढेल, कारण का ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण पुन्हा बघा आपण जेवणासाठी, पुन्हा थोडंसं फिरण्यासाठी, पुन्हा संध्याकाळ झाली, रात्र, यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो. म्हणून मुहूर्त आहे, या मुहूर्तावर आपण उठलंच पाहिजे. काही जण बघा 3 ते 5 या मुहूर्तावर उठत असतात, ब्रह्ममुहूर्त आहे. काही जण बघा 4 ते 6 या दरम्यान उठत असतात. काही व्यवसायासाठी, नोकरीसाठी बघा शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, बरोबर उठतात की नाही? ही सवय आपल्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे, कारण प्रभात काळी ज्याप्रमाणे आपल्याला बघा प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. ही सवय आपल्याला असल्याने आपल्या जीवनात सुद्धा सूर्यनारायणाचं दररोज दर्शन होईल, बरोबर की नाही? रामनारायणाचं बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये असणारं नामस्मरण, ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक नियोजन करत असतो,
परंतु त्या नियोजनाप्रमाणे आपण पुढे जातच नाही आहे. लवकर ज्यावेळी आपण उठण्याचा प्रयत्न करू त्यावेळी नक्कीच स्मरणशक्तीमध्ये सुद्धा वाढ होईल. बरोबर की नाही? फ्रेश मूड असेल हो आपला. सकाळी लवकर उठून बघा आपण जॉगिंगला गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. या गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपली सकाळ ज्यावेळी होते त्यावेळी बघा आपण हातामध्ये मोबाईल घेतो आणि त्यामध्ये अर्धा पाऊण तास घालवत बसतो. बरोबर की नाही? कोणी काय स्टेटस ठेवला आहे, कोणी काय आपल्याला रिप्लाय केला आहे. अहो असं स्टेटस बनवा ना. आपल्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवण्यापेक्षा आहे ना, आपला असा स्टेटस ठेवा की लोकांनी आपला स्टेटस बघा त्यांच्या मोबाईलमध्ये ठेवला पाहिजे. म्हणून विचार करा. ही खरी सकाळ आहे, ही खरी प्रभात काळ आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करता ना, तेव्हा तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. म्हणून जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमच्याकडे असलेली जी शारीरिक ऊर्जा आहे ती सुद्धा प्राप्त होईल. तुमचं आरोग्य सुधारेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजारांपासून मुक्त व्हाल. कारण जसजसे आपण उशिरा उठू ना तसतसं आपण आजाराला आमंत्रण देत असतो. बरोबर की नाही? म्हणून ज्याप्रमाणे आपल्यामध्ये बघा व्यायाम असणं गरजेचं आहे. 5-10 मिनिटं आपण आपल्या शरीरासाठी ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. ही खरी प्रभात काळ आहे. तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. तुम्हाला स्वतःला बघा मजबूत बनवायचं आहे. शरीराची काळजी घेणं ही बघा प्रत्यक्षपणे आपली जबाबदारी आहे. संध्याकाळी वेळेवर बघा आपण झोपलं पाहिजे. बरोबर की नाही? लवकर निजे लवकर उठे. परंतु आपण रात्रभर जागे राहतो आणि दिवसा बघा 11-12 वाजता ही आपली प्रभात काळ होते. अहो टाईम निघून जात चाललेला आहे. तुमची जर झोप पूर्ण होत असेल तर तुमची तब्येत उत्तम प्रकारे सुधारेल. जर तुम्ही योग्य वेळेत झोपून उठले तर तुमचे 90% काम झालेलं असेल. म्हणून आरोग्य वातावरण, बरोबर की नाही, त्याचप्रमाणे शांतता, चांगली हवा, सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचा फायदासुद्धा बघा दुप्पट तिप्पट तुम्हाला फायदा मिळेल. शारीरिक ऊर्जेमध्ये वाढ होईल. आणि जर तुम्ही सकाळी लवकर उठून आरोग्यावर काम केलं तर बघा प्रत्यक्षात आरोग्यसुद्धा उत्तम प्रकारे सुधारेल ना. म्हणून समर्थांनी सुंदर भाग का दिलेला आहे, का बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कधी पाहिलं का हो, कावळा चिमणी जे बघा पशुपक्षी आहेत ते कधी लेट उठलेत? नाही हो. सकाळी प्रभात काळी बघा ते बरोबर उठतात आणि ते घरट्यामधून बाहेर पडतात आणि आपला देह रात्रभर इकडे तिकडे फिरतो आणि दिवसा झोप काढतो. असं होता कामा नये. बरोबर की नाही? म्हणून संध्याकाळच्या वेळेला बघा बरोबर पक्षी घरट्यामध्ये जातात आणि हा आपला देह घराबाहेर पडतो. त्याला रात्र माहीत नाही, दिवस माहिती नाही. म्हणून समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. तुमच्या आयुष्यातली जी नकारात्मकता, ज्या नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला असलेला जो तणाव आहे तो दूर झाला पाहिजे. असलेले टेन्शन ते सुद्धा आपल्याला तणावातून दूर करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही बघा प्रत्यक्षात मोटिवेशनल व्यक्तींची गरज पडणार नाही आहे. जर तुम्ही सकाळी लवकर उठून मेहनत जर करत असाल, उत्तम प्रकारे बघा नामस्मरण करत असाल, कारण आयुष्यामध्ये शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आपला आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर बघा आपला देह कोणावर अवलंबून राहता कामा नये. म्हणून ज्याप्रमाणे बघा जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमची कार्यक्षमता आणि इच्छाशक्ती सुद्धा वाढेल. याचं कारण म्हणजे तुमच्या आतमध्ये शिस्त असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही शिस्त कायम ठेवली, कायम दररोज लवकर उठण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं आरोग्य नक्कीच सुधारेल.
म्हणून आपल्या देहाला उत्तम प्रकारे शिस्त लावणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे बघा आत्मविश्वासाची जाणीव आपल्याला प्राप्त होईल. म्हणून जर आपल्याकडे स्वयंशिस्त असेल तर कोणतंही कार्य प्रभावीपणे पूर्ण आपण करू शकतो. म्हणून जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये ठेवायचे. सगळे निगेटिव्ह पॉईंट जे आहेत ना ते बाजूला सारायचं आणि जीवन उत्तमाचं जगायचं असेल तर जा श्री सद्गुरूशी शरण. जय जय रघुवीर समर्थ.